आरोपी क्रमांक 5 ही ओळख ही किती त्रास देणारी ठरली इतकी वर्ष? स्वतंत्र भारतामध्ये जो काही कष्टकरी भारतीय समाज आहे हा तसा या पोलीस यंत्रणा आणि न्यायालयीन यंत्रणेपासून अलिप्त असतो। आम्ही सामाजिक जीवन जगणारे सगळेजण आहोत, त्यामुळे आमच्या त्या सगळ्या ज्या वेदना आहेत त्या शब्दातीत वेदना आहेत। माझ्या वृद्ध आईला सुद्धा घरामध्ये राहू दिलं नाही आणि 2 कपड्यांवरती आम्ही 9 वर्ष काढलीत। स्वाभिमानाने आम्ही या आमच्या देशामध्ये जगलो, पण आम्ही जसा विश्वास ठेवला या स्वायत्त आणि सार्वभौम विश्वसनीय न्यायालयावरती तसा याच्या भारतीयांनी ठेवावा। आमच्यावरती विश्वास ठेवू नका, आपल्या भारतीय संस्कृतीवरती सनातन धर्मावरती विश्वास ठेवावा। आपल्या या स्वतंत्र भारतामध्ये आज तागत किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा कधीही कोणावरती आक्रमण करण्याची आपली परंपरा नाहीये। मान्य, पण आता या सगळ्या विषयामध्ये खटल्याच्या सुनावणी दरम्यान 37 साक्षीदारांना फितूर म्हणून घोषित करण्यात आलं। हे 37 साक्षीदार नेमके कोण, कितपत त्यांची साक्ष महत्वाची होती, काय वाटतं? हे जे अंदाजे 40च्या आसपास साक्षीदारांना सन्माननीय न्यायालयाने कायदेशीर भाषेमध्ये त्यांना फितूर डिक्लेअर केलं, पण वास्तव हेच आहे की त्यातील बहुतांशी हे भारतीय लष्कराचे अधिकारी होते, कर्नल रँकचे अधिकारी होते। 4-4, 5-5 पानांचं स्टेटमेंट चार्जशीटमध्ये जोडलेलं होतं, परंतु जे सन्माननीय न्यायालयामध्ये जेव्हा साक्ष द्यायला आले तेव्हा देवाच्या शपथेवरती त्यांनी असं सांगितलं की हे स्टेटमेंट आम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बघतोय, कुठलीही आम्ही कार्यक्रम उपक्रम कोणाला आम्ही ओळखत नाही। आणि त्यांना सुद्धा मस्तकी बंदूक लावून त्यांना धमकवण्यात आलं की कर्नल पुरोहित सारखं तुम्हाला सुद्धा या खटल्यामध्ये गहू, आणि त्यांना सुद्धा धमकवण्यात आलं आणि आजही ते भीतीग्रस्त वागतात आहे म्हणून त्यांनी न्यायालयाकडे पोलीस संरक्षण सुद्धा मागितलं होतं। आपण आतापर्यंत ज्या सगळ्या प्रतिक्रिया बघत होतो त्या सगळ्या कोर्ट परिसरातनं आरोपींच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळत होत्या आणि वकिलांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपल्याला मिळत होत्या।